तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत न्यू स्टाईल लेटेस्ट ट्रेंडिंग अगदी झटपट होणारी सिंपल सोबर अशी ब्लाउज डिझाइन। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता इथे सर्वात पहिले माप सांगते। तर इथे शोल्डर लावलेला आहे 5.25 इंचाचा, मुंडा लावलेला आहे 5.5 पावणे 6 इंचाचा, त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग घेऊन अशा प्रकारे आपल्याला मापे लावून अस्तर जे आहे ते व्यवस्थित परफेक्ट असं कट केलेला आहे। आणि त्यानंतर गळा लावलेला आहे मी 2.25 इंचाचा आणि गळ्याची उंची लावली आहे 9 इंच घेऊन अशा प्रकारे गळा जो आहे तो पंचकोनी आकारामध्ये कट केलेला आहे। आणि त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिकवर आता अस्तर ठेवून आपल्याला मेन फॅब्रिकवर जोडून घ्यायचा आहे। आणि गळा फक्त आपल्याला जोडलेला आहे। जोडल्याच्या नंतर जिथे कोपरे आहे त्याच्यामध्ये कट्स कैचीच्या साहाय्याने कट्स लावून गळा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला इथे अशा प्रमाणे पलटून घ्यायचा आहे की जेणेकरून गळ्याचा आकार जो आहे तो जसाच्या तसा येणार, बिघडणार नाही। याच्यासाठी कैचीच्या साहाय्याने कट्स लावून अशा प्रकारे अस्तर जे आहे ते आतमध्ये पलटवलेलं आहे। आणि पलटवल्याच्या नंतर बघू शकता वरच्या साईडने आपल्याला फिनिशिंगसाठी दाब शिलाई लावून घ्यायची आहे। तर नेहमीप्रमाणे जी आपण लावतो अगदी कडेने आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे। तर बघू शकता हळू म्हणजे आपली शिलाई जी आहे ती तिरकी सुद्धा जायला नको, याच्यासाठी हळू आपल्याने अगदी काटोकाट शिलाई जी आहे ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे। आणि त्यानंतर गळ्याला शिलाई लावल्याच्या नंतर अस्तर जे आहे ते बाकीचं राहिलेलं ते सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे अस्तर जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला गळा जोडून झाल्याच्या नंतर आपल्याला चारी साइडने अस्तर अशा प्रकारे पूर्ण अगदी काटोकाट शिलाई लावून हे सुद्धा आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं असते। आणि त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं कापड आले असेल अस्तरच्या बाहेर ते सुद्धा आपल्याला फिनिशिंगसाठी व्यवस्थित कट करून घ्यायचं। आणि त्यानंतर कट केल्याच्या नंतर पाहू शकता इथे जे बॅकचे टक्स असतात ते सुद्धा आपल्याला इथे परफेक्ट असे लावून घ्यायचे आहे। बॅकच्या टक्सची उंची साधारण 4 इंच लावायची आहे आणि रुंदी 1.5 इंच अशा प्रकारे आपल्याला पूर्ण लावून घ्यायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला आता लेसच्या साहाय्याने गळा जो आहे तो डेकोरेट करायचा आहे। तर लेस बघू शकता इथे बारीक अशी नाजूकशी लेस मी लावणार आहे, कारण की इथे कापड जो आहे तो मेन फॅब्रिक आपला तो प्रिंटेड असल्यामुळे इथे जास्त ब्रॉड लेसचा वापर न करता अगदी तर बघू शकता इथे सिंपल सोबरमध्ये बारीक अशी लेस इथे वापरलेली आहे। जर तुम्हाला चौडी वापरायची असेल तर ब्रॉडमध्ये ती सुद्धा तुम्ही वापरू शकता। तर इथे ज्या कलरचे ह्या फॅब्रिकवर बुट्टे आहे त्याच कलरचा लेसचा मी इथे वापर केलेला आहे। तर बघू शकता लेस सुद्धा आपल्याला अगदी कडेने लावून घ्यायची आहे, म्हणजे बाहेर पण यायला नको आणि आतमध्ये सुद्धा जास्त लेस जायला नको, नाहीतर ती पाठीला सुद्धा टोचते। तर ते अशा प्रकारे होऊ नये यासाठी लेस थोडंसं पाव किंवा थोडंसं किंचित अंतर सोडून आपल्याला लेस जी आहे ती काटोकाट अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे। आणि लेस लावताना आपल्याला जो कलरची लेस आहे त्याच कलरचा धाग्याचा सुद्धा वापर करायचा आहे। आणि जे काही असलेले आपले धागेदुगे ते अशा प्रकारे कट करायचे आहे। तर बघू शकता इथे गळ्याचा जो शेप होता त्याच्यावर आता लेस लावलेली आहे। त्यानंतर साइडनी सुद्धा एक लेयर आणखी लेसचा आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर खालच्या साइडनी थोडीशी झिगझॅगची डिझाइन लावून घ्यायची आहे, म्हणजे थोडंसं आपल्याला गळ्याचा एक वेगळा लुक येण्यासाठी। तर इथे बघू शकता इथे आणि सर्वात पहिले हा जो झिगझॅगचा आकार आहे तो मी चॉकनी ड्रॉ केलेला आहे। आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून आपल्याला ज्या आकाराचे लेस आपण काढलेला असेल त्या आकारात आपल्याला लावता येते आणि लावायला सुद्धा सोपं पडतं। याच्यासाठी सर्वात पहिले चॉकनी आपल्याला जो काही आकार द्यायचा असेल लेसनी तो सर्वात पहिले मार्क करायचा आणि त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यावरून लेस लावून घ्यायची आहे। तर खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी सिंपल सोबरमध्ये ही डिझाइन तयार झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटते तर नक्की सांगा, नक्की ट्राय सुद्धा करा। आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा। बघू शकता इथे अशा प्रकारे फायनली आपली लेस लावून आपली जी डिझाइन आहे ती तयार झालेली आहे। आणि ही जी साडी आहे ती पैठणी साडी आहे आणि काठच जे आहे ते एका साइडनंच आजकाल खूप साड्यामध्ये काठ जे एका साइडने येतात, त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला लेसचा वापर करून आपण सुंदर अशी सोबर सिंपल दिसणारी डिझाइन तयार करू शकतो। तर हा जो ब्लाउज आहे थोडासा एजेड कस्टमरचा आहे, त्याच्यामुळे त्यांना खूप जास्त अशी बटबट पण डिझाइन नको होती, त्यासाठी मग मी त्यांच्यासाठी ही सुंदर सोबर सिंपलमध्ये अशा प्रकारची डिझाइन जी आहे ती तयार केलेली आहे। तर बघू शकता इथे त्यानंतर खालच्या साइडने आता आपण इथे हात शिलाईची पट्टी सुद्धा लावून घेतलेली आहे। आणि पट्टी लावल्याच्या नंतर इथे एक शिलाई आणखी लावायची।
तर बघू शकता मंडळी, अशा प्रकारची काही आपली डिझाईन सिंपल सोबर वयस्कर लेडीजसाठी तयार केलेली आहे। तर कशी वाटली तर नक्की सांगा, आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब